जमिनीवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे, किंबहुना त्याहून अधिक नुकसान झालेलं आहे. आता 55 ते 60,000 हेक्टरहून अधिक जमिनीवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये शासन स्तरावर नेमकं काय प्रक्रिया सुरू आहेत, या पावसामुळे नेमकं काय झालेलं आहे, तर 9 जणांचा मृत्यू देखील झालेला आहे. हजारो गावं जी आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आहेत. हजारो जणांची जनावरं सुद्धा जी आहेत की हजारोच्या संख्येनं मृत्युमुखी पडलेली आहेत. तसे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कोरडवाहू जमिनीला 8,500 रुपये प्रति हेक्टर ही शासन स्तरावर मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तर सिंचित क्षेत्राला 17,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत जाहीर करण्यात आलेली आहे. म्हणजेच काय, तर कोरडवाहूला 8,500 रुपये प्रति हेक्टर आणि जे बागायतदार शेतकरी आहेत त्यांना 17,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे मदत जाहीर करण्यात आलेली आहे. आता या सगळ्यामध्ये शेतकरी पंजाबच्या धर्तीवर तुलना करत आहेत. 50,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री